दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी दुसऱ्या संशयिताला अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। नाशिक शहरातून शुभम खैरनार या पहिल्या संशयितेला सीबीआय आणि राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे धागेदोरे आता राज्यभर पसरल्याचं दिसून येते। आणि याच प्रकरणी आता अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील धनंजय लोखंडे या एका संशयित आरोपीला सीबीआय पथकानं ताब्यात घेतले। एकूणच जर पाहिलं तर राहुरी तालुक्यातील अतिशय 1200 ते 1300 लोकसंख्या असलेल्या महाडूक सेंटर या गावचा हा धनंजय लोखंडे हा रहिवासी असून हा 26 वर्षाचा तरुण गेल्या 2 वर्षांपूर्वीच मंगरुळ विद्यापीठातून BA-MS ची पदवी घेऊन डॉक्टर झाला। मात्र गेल्या 4 वर्षांपासून तो पुण्यातच वास्तव्यास होता। पुण्यातील वाघोली येथे तो राहायचा आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा तो कन्सल्टिंग देखील करायचा, अशी माहिती आता सध्या प्राथमिक समोर आलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातून या नीट पेपर फुटी प्रकरणी दुसऱ्या संशयितेला पथकानं विशेष पथकानं ताब्यात घेतले। काल रात्रीच्या सुमारास ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक पोलिसांना देखील अद्याप याबाबत पूर्ण माहिती नाही। आणि एकूणच जर पाहिलं तर आम्ही जे महाडूक सेंटर जे या धनंजय लोखंडेचं गाव आहे या गावात देखील गेलो होतो। त्याच्या कुटुंबियांशी देखील आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅमेरासमोर बोलण्यासाठी कोणतेही कुटुंबीय तयार नाहीत। मात्र ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की नेमका हा सगळा झालेला प्रकार आम्हाला देखील अद्याप पूर्ण माहिती नाहीये। आम्हाला देखील पहाटे ही सगळी कारवाईची माहिती मिळाली आहे, त्यामुळे नेमकं यात त्याला जाणीवपूर्वक कोणी अडकवलंय का काय झालंय याबाबत आम्ही आता माहिती देऊ शकत नाही। मात्र आमचा मुलगा धनंजय हे असं करू शकत नाही असा विश्वास कुटुंबियांना वाटतोय। त्यामुळे आता या पोलीस तपासात नेमकं हे पेपर फुटीचं सगळं प्रकरण काय आणि आता याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।